मंडळी नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या आजच्या बडे मुद्द्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि स्वाभाविकपणे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा सध्या धगधगतोय त्याच्यावर तोडगा कधी आणि काय निघणार आहे हा सवाल आहे. एका बाजूला 7व्या दिवसानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की राज्य सरकारनं आज मुख्यमंत्र्यांनी जी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती त्या बैठकीत सुद्धा जो निर्णय झाला तो मान्य नाहीये. खरं तर जरांगे पाटील यांना डेडलॉक जो आहे तो डेडलॉक संपायचं नाव घेत नाहीये. मग या सगळ्यावरती मार्ग कसा निघणार आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावतीये आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकार म्हणतंय आम्हाला वेळ हवाय. चर्चा अजून तरी 1 to 1 चर्चा होत नाहीये, वेळ जातोय आणि या सगळ्याबद्दल आपण मान्यवरांशी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत की हा डेडलॉक नेमका कसा संपणार आहे, सरकार पुढे पर्याय नेमके काय आहेत आणि कुठल्या मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील हे 2 पावलं मागे येऊ शकतात आणि कदाचित तोडगा निघू शकतो. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असलेले मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते योगेश केदार जोडले गेलेले आहेत. योगेशजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आपल्यासोबत ओबीसी नेते आरक्षण विषयाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड सुद्धा आहेत. हरिभाऊ, तुमचंही स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. आणि आपल्यासोबत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मराठा मोर्चाचे आंदोलक समन्वयक असलेले संजीव भोर सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. मी तिघांचंही स्वागत करतोय, पण मी सुरुवातीलाच योगेशकडे जातो. योगेश, आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी एक सुरात सांगितलं की आरक्षणाच्या बद्दल आम्ही सगळे सकारात्मक आहोत, फक्त वेळ द्या. आता वेळ मागितलेला आहे, पुन्हा एकदा वेळ द्यायला तुम्ही तयार आहात का? तुमची याबद्दलची नेमकी काय भूमिका आहे, कारण एक एक दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि दिवस लोटत चाललाय. हे बघा, आजची बैठक म्हणजे वांझोट्या बायकांनी एकत्र बसून लेकरू जन्माला घालण्याची भाषा करण्याची आजची बैठक होती. ही मराठा समाजामध्ये एक भावना तयार झालेली आहे. वास्तविक बघता या लोकांनी काहीही केलेलं नाही आणि अशा वांझोट्या बैठकात आतापर्यंत 100 झालेले आहेत. बरं, मराठा समाजाची मागणी, जरांगे पाटलांच्या नेतृत्वात असलेली आमची जी मागणी आहे, ही मागणी 50% आतल्या कुणबी दाखल्या संदर्भातली आहे. मग या संदर्भानं तुम्ही काय निर्णय घेतलाय, काय पुढाकार घेतलाय, काय बोलणं झालंय याच्या संदर्भात आजचं मी ते वाचलंच यार त्यांचं ठराव. मग जर तुम्हा सर्वपक्षीय मराठा समाजातील नेतृत्वाची जे काही सोकॉल्ड नेतृत्व ज्याला आपण म्हणायला लागलोय, तुम्ही म्हणताय तसं राजकीय व्यवस्थेत, या लोकांनी मराठ्यांची मूळ भूमिका बाजूला ठेवून इतर विषयावरती गप्पा करणं हे म्हणजे मराठ्यांचाही वेळ दवडण्यासारखा आहे, सगळ्यांचाच वेळ दवडण्यासारखा विषय आहे. बरं, आज ही आता इथं संजीव भोर आहेत, सरकारचे प्रवक्ते आहेत आणि त्यांनाही माहिती आहे की मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी आम्ही सुद्धा 3-4 महिने आता याच्या लगत मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये बसलो होतो. हेच आम्हाला प्रश्न करायला आले होते की तू कसं मिळवणार, काय करणार. सरकारच्या वतीने आमचं आंदोलन उधळून टाकायला त्याही वेळेस इथं आले होते हे आमचे मित्र आहेत जुने. बरं, त्याच्या कंटिन्युएशन मध्ये आंतरवलीत ठिणगी पडली. ते काय आंदोलन बंद पडलेलं नव्हती, ही मालिका सुरू आहे गेले 6 महिने. मग तुम्ही वेळ कसला मागतायत? बरं, तरी सुद्धा जरांगे पाटलांना तुम्ही 40 दिवसाचा वेळ 30 दिवसाचा मागितला. मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला 40 दिवसाचा वेळ दिला आणि काय केलं हो तुम्ही? त्या समितीच्या शिफारसी तेवढ्या स्वीकारल्या आणि डोंगर उकरून उंदीर काढला. मी विचारतो संजीव भोरजी, थेट सवाल त्यांचा असा आहे की असं नाहीये की काल आंदोलन सुरू झालं आणि आज लगेच आरक्षण द्या असं म्हटलं जात आहे. या आधी सुद्धा सातत्यानं याच्याबद्दलची आंदोलनं सुरू होती. वेळ दिला गेला, जेवढा सांगितला त्याच्यापेक्षा जास्त दिला गेला. मग अजून वेळ नेमका कशासाठी हवाय आणि वेळ दिल्यानंतर त्याचं फलित काय हा सवाल आहे. हे बघा विलासजी, मनोज जरांगे पाटलांची मागणी होती की मराठवाड्यातील मराठा बांधवांना मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत आणि यासाठी सरकारने समिती नेमली. त्या समितीने सर्व जुने रेकॉर्डची चाचपणी सुरू केली. ही जी प्रक्रिया आहे ही मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणादरम्यान ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न होता, आजही आहे. मात्र 40 वर्षात 50 वर्षात मराठवाड्यातल्या मराठा बांधवांच्या अशा पद्धतीच्या कुणबीच्या नोंदी
बाबतचं जुनं रेकॉर्ड यापूर्वी कधीही तपासलं गेलं नव्हतं. ते जर आता तपासायला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. जस्टिस शिंदे यांची समिती आणखी चांगलं कसं यातून निष्पन्न करता येईल यासाठी जस्टिस शिंदे यांची समिती नेमली. आणि यासाठी जर वेळ मागितलेला असेल तर यात वावगं काय आहे, चुकीचं काय आहे? एवढ्या 40, 50, 60 वर्षात मराठा समाजाला आरक्षणापासून खेळवलंय. ठीक आहे ना, वेळ मागितला, वेळ हवाच असतो, वेळ द्यावाच लागतो, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाहीये. आज जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जेवढा मागितला तेवढा दिला. आता तुम्ही वेळ मागवताय, मग वेळ वाढवून हवा होता तर तुम्ही आधीच मागायचं उपोषण किंवा हे आंदोलन. कसं होतं, हे शासकीय काम आहे, जुने दस्तावेज तपासायचे आहेत. इतका पिन पॉइंट प्रोग्राम कुणालाही देता येणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कागद ना कागद तपासायचा आहे, दुसऱ्या भाषेतले आहेत, मोडी लिपीतले आहेत, हे सर्व एकतर हे मोडी लिपीतले वाचक असतील, हे काय खूप लोक नाही आहेत, फार निवडक लोक हे काम करू शकतात. अशा अनेक मर्यादा यात आहेत. आणि जे 40-50 वर्षात झालं नाही ते काम मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला प्रतिसाद देत सरकारने जर हाती घेतलेला असेल आणि त्याच्यासाठी जर थोडाफार वेळ वाढला, आणखी जरी अवधी लागला, तर त्यात तोटा काय आहे समाजाचा? ठीक आहे, मी विचारतो योगेशजींना विचारतो. योगेशजी, 40 वर्ष झाली, 4 दशकात झाली या सगळ्या लढ्याला. 4 दशकांच्या या लढ्याच्या नंतर आता अंतिम स्वरूपामध्ये ही लढाई आलेली असताना जर कायदेशीर दृष्ट्या समिती अभ्यास करण्यासाठी किंवा एखादं टिकाऊ आरक्षण देण्याच्यासाठी मंथन करण्यासाठी हा विषय सोपा नाहीये, याची सुद्धा सगळ्यांना जाणीव आहे. ही वेळ देण्यासाठी सुद्धा तुम्ही मन मोठं केलं पाहिजे का? सरकारची जिथं खोट दिसत नाही, जिथं सरकारची भावना, सर्व पक्षांची भावना ही आहे की हो आपल्याला आरक्षण द्यायचंय, मग 2 पावलं तुम्ही सुद्धा मागे आलं पाहिजे का? आणि त्याबद्दल तुमची तयारी आहे का? हे बघा सर, मुळात मुद्दा असा आहे की आता हे यांनी पळवाट लगेच काढायला चालू केलंय की जरांगे पाटलांनी केवळ मराठवाड्याच्या संदर्भातनं सुरुवातीची मागणी केली होती. जरांगे पाटलांनी मराठा समाजात सकल महाराष्ट्रातल्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीत घाला अशीही मागणी केलेली आहे ना. कुणबीचे दाखले सुरुवातीच्या वेळेस केले होतं, मराठवाड्या संदर्भातनं जर सुटत असेल तर तो तसा सोडवला पाहिजे अशी एक भूमिका होती. आज फक्त तेवढाच एक मुद्दा घेऊन तुम्ही इथं पडून बदलला राहिलाय आणि नाहक काहीतरी बडबड करत बसलाय. यांचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर स्टेजवर खोटी शपथ घ्यायला लागलेत. टिकणारं आरक्षण देतो. अरे माना की टिकणारं आरक्षण 50% आतलं आहे. इथं आमचे राठोड साहेब बसलेले आहेत, ते म्हणतात 50% आतच होणार, त्यात घाला. तुम्ही टिकणारं म्हणजे काय? बोला ना, तुमच्या तोंडाला लकवा मारला का? या आता प्रवक्ते सुद्धा बोलून दाखवा यांनी. 50% आतल्या ओबीसी आरक्षणाची मागणी 1 दिवसात सुटू शकते, 1 अध्यादेशात सुटू शकते. आणि हे वेळा मागण्याची भाषा करायला लागलेत. ह्यांना थोडी तरी समाजाची थोडीशी असं तळमळ असली पाहिजे होती. ह्यांना फक्त दिशाभूल. देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा जे कालच्या 2-3 दिवसापासूनचे स्टेटमेंट आहेत हे अत्यंत म्हणजे टाकाऊ म्हणजे स्टेटमेंट द्यायला लागलेले आहेत. अरे आमचा समाज पोरं आत्महत्या करायला लागलेत, अजून किती मारणार आहे तुम्ही? किती मारणार आहे तुम्ही? बरं आमचा हक्क आहे ना, आमचा 23 मार्च 1994 हिरावला गेलेला हक्क आम्ही परत मागतोय. आमची जागा 50% आतले आणि ही भाषा काय करते 50% वरची. ते क्युरेटिव्ह पिटिशनचे हे एकनाथ शिंदे बोलतात. काय संबंध आहे ना क्युरेटिव्ह पिटिशनचा? 50% वरचं आरक्षण टिकणारच नाही, ते मृगजळ आहे, सिद्ध झाले. पुन्हा तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन, काय संबंध आहे लोकांचा? 50% आतली भाषा करा तर बोला. मी विचारतो आता आपल्यासोबत संविधान अभ्यासक आहेत आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सुद्धा आहेत. मी हरिभाऊंना या चर्चेमध्ये घेऊन येतोय. हरिभाऊ, मुद्दा हा आहे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, हीच आमची एकमेव मागणी आहे. ते म्हणतात एका आदेशावर होईल, एका तासात होईल. हे खरंच शक्य होणार आहे का? की वेळ जो सरकारकडून मागून घेतला जातोय किंवा सरकार म्हणतं आम्हाला वेळ द्या, वेळकाढूपणा आहे की खरोखरच वेळ लागू शकतो याच्यासाठी? तुम्ही तटस्थपणे याच्याबद्दल काय सांगाल? मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल की सरसकट कुणबी वगैरे देण्याची आवश्यकताच नाही आहे. 1 जून 2004चा GR आहे, स्पष्ट आहे की कुणबी आणि मराठा एकच आहे. मी सुद्धा काल गॅजेटियर बघत होतो, मराठवाड्याचे सगळे गॅजेटर्स त्या काळातले मी जे ब्रिटिशांनी लिहिलेले आहेत ते माझ्याकडे आहे. प्रत्येक गॅजेटियर मध्ये बीडचं म्हणा, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद सगळीकडे एक चॅप्टर लिहिलेलं आहे
त्याच्यात कुणबी मराठा हे एकच आहेत असंच म्हटलेलं आहे. आणि आम्हाला तुम्हालाही माहित आहे की कुणबी मराठा काही वेगळे नाही आहेत. कुणबी मराठा हे एकच आहेत आणि त्यामुळे त्या याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला. हे थोडं कायदेशीरच बोलेल आता, इकडलं तिकडलं बोलणार नाही. मराठा समाजाला काय पाहिजे आता? 50% आतलं आरक्षण, ओबीसीला धक्का न लागता, संविधानिक आरक्षण आणि टिकाऊ आरक्षण. तर हे होऊ शकते, मिळू शकते, हेच मी म्हणतो. आणि खरं म्हणजे आपण बोलताना आपण बोलू, पण 14 ऑक्टोबरचं जरांगे पाटलांचं भाषण तुम्ही काढा. त्याच्यात 5-7 मागण्या होत्या. त्याच्यापैकी एक मागणी अशी होती, भटक्यांच्या सारखं आम्हालाही द्या, पण टिकणार द्या, टिकवून द्या. हा, तर त्याच्यावर कोणी चर्चाच केली नाही पुढे. त्यामुळे त्यानेही मागणी ती बंद करून टाकली. 14 ऑक्टोबरचं परत सांगतोय मी, त्याचं जे भाषण होतं लाखो लोकांच्या समोर झालेलं, त्याच्यातले 5-7 मुद्दे होते. त्याच्यातला हा एक मुद्दा होता आणि तोच मुद्दा धागा पकडून आपण जर पुढे गेलो, माझं म्हणणं आहे आताही की आपण मराठा समाजाला सब कॅटेगरायझेशन करून आरक्षण देऊ शकतो, ज्याच्यामुळे ओबीसीला धक्का लागणार नाही आणि त्यांनाही आरक्षण मिळेल आणि हा स्पष्ट सामंजस्याने मिटू शकतो, माझा दावा आहे. पण हरिभाऊ मुद्दा आहे ना की जर त्यांना समजा आरक्षण हवंय, ओबीसी मधून आरक्षण हवंय. मी मुलाखती सुद्धा जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला होता, आता योगेशला सुद्धा विचारतो. योगेश, ते म्हणतात की ओबीसी मधून तुम्हाला 50% कॅप मध्ये आरक्षण हवंय, तर तुम्ही सांगा तुम्हाला किती टक्के आरक्षण हवं आहे? कारण आता जे उपलब्ध आरक्षण आहे त्याच्यातलं किती टक्के लोकसंख्येनुसार आरक्षण हवंय, कसं हवंय? कारण आता जर आपण गृहीत धरलं की ओबीसी मधून आरक्षण हवंय, तर तुमचं काही ठरलंय का आपल्याला किती आरक्षण पाहिजे? मुळामध्ये सर टक्केवारी असा काही प्रकार आरक्षण व्यवस्थेमध्ये असत नाही. आज मला सांगा, शेड्यूल कास्ट मध्ये जवळपास 30-29 जाती आहेत. त्यातल्या एका महार जातीला एवढे टक्के आरक्षण कुठं आहे का? शेड्यूल ट्राईब मध्ये 57 जाती आहेत, त्यातल्या एका पर्टिक्युलर जातीला एवढे टक्के आरक्षण आहे. प्रवर्ग तयार केलेले आहेत. हरिभाऊ, मी चुकीचं बोलतोय का? हा, ते नाही सर तुम्ही चुकीचं नाही बोलत. महाराष्ट्रामध्ये राणे समितीपासून एक चुकीचा पायंडा पडलेला आहे की 16% आरक्षण, एवढं टक्के आरक्षण मराठ्यांना एवढं टक्के आणि तेवढं टक्के असा आरक्षणाचा विषयच होऊ शकत नाही. हा फॉर्म्युला ज्याने चुकीच्या पद्धतीने आणला. एका जातीसाठी आरक्षण व्यवस्थाच असू शकत नाही, एका जातीसाठी एवढे टक्के आणि तेवढे टक्के असू शकत नाही. उलट आमचं असं म्हणणं आहे, ओबीसी मध्ये सुद्धा आज जवळपास 180 जातीवरनं आज जवळपास 450 जातीचा समावेश त्या ओबीसी मध्ये आहे. कुठल्या तरी माळी जातीला एवढंच आरक्षण असंही तर नसते ना. आमचं म्हणणं कसं आहे, सब कॅटेगरायझेशनचा जो काही पार्ट आता आपले राठोड साहेब बोलतात की काही जात समूहांना एकत्र करा आणि त्यांना एवढे टक्के, यांना एवढे टक्के. आज 30%च्या आत आमची जागा आहे की नाही हा प्रश्न व्हॅलिड होऊ शकतो की बाबा कसं तुम्ही मराठ्यांना म्हणतात 50%चा कोटा पूर्ण झालाय. तर आम्ही हजारदा सांगतोय, राज्यातल्या ओबीसी समाज बांधवांची जी आज सांगत असलेली आकडेवारी आहे ती तेवढी नाही. तुम्ही 1931 जनगणनेचा जर आधार मंडल आयोगाने घेतला असेल, त्याच्या आधी काकासाहेब कालेलकर आयोगाने घेतलेला असेल आणि त्या 1931च्या जनगणनेवेळी मराठ्यांचा समावेश इंटरमिडिएट क्लासेसमध्ये होता आणि आज जर काय बाहेर असेल तर ओबीसीची संख्या कमी होणार आहे. आमचा जो काही आमची संख्या ओबीसी मध्ये गृहीत धरली जात नाही आणि त्याची मी सुट्टे आकडेवारी अख्ख्या महाराष्ट्राला समजून सांगितलेले आहे कोणत्या समाजाची किती. बरं, आज राज्यामधल्या छगनराव भुजबळ साहेबांनी, मंत्री महोदयांनी काय म्हटलं की आम्ही 64 पेक्षाही जास्त असेल. अहो, तुम्ही ट्रिपल टेस्ट वेळी विकास गवळी केसमध्ये 37%चा अधिकृत आकडा तुम्ही केंद्रात म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाखल करताय आणि आता तुम्ही वाह्यात बोलायला लागला 64%. कुठला आला तुम्ही एवढं? मी हरिभाऊला थेट विचारतो, हरिभाऊ तुमची आकडेवारी चुकीची आहे असं सांगितलं जात आहे? नाही, आकडे माहिती तुझी कुठली चुकीची आहे. हे बघा, असं आहे, तुम्ही समजून घ्या की ज्या वेळेस मंडल आयोग लागू करायचा होता, मंडल आयोगाने क्लिअर केला होता सुप्रीम कोर्टाने 9 न्यायाधीशांनी. इंदिरा साहनी केस लँडमार्क जजमेंट आहे, आपल्याला माहित आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं 27 आरक्षण द्यायला पूर्ण देशाला, ते आपल्याला महाराष्ट्राला नाही, पूर्ण देशात सेंट्रलमध्ये आणि स्टेटमध्ये 27% आरक्षण लागू केलं. त्यावेळेस माननीय शरद पवार मुख्यमंत्री. हरिभाऊ मी थांबवतो याच्यामध्ये. जर 27% आरक्षण इंदिरा साहनी केसमध्ये द्यायला सांगितलं, त्या केसच्या नंतर द्यायला सांगितलं होतं, देश पातळीवर ओबीसीची लोकसंख्या 54% आहे असं गृहीत धरलं होतं
राज्याची आकडेवारी किती आहे, राज्याच्या किती आकडेवारीनुसार त्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्यांचा आक्षेप आहे की तुमची ही आकडेवारीच नाहीये, ओबीसीची इतकी जनसंख्याच नाहीये, पण त्यांना इतकं आरक्षण दिलेलं गेलंय. तुमच्याकडे काय पुरावा आहे की तुम्ही किती टक्के आहात? नाही हे बघा, त्यावेळेस तर मराठा समाज ओबीसीत नव्हता. ऑन द कॉन्ट्ररी त्यावेळेस त्याची जी मागणी पण नव्हती. त्यावेळेस ओबीसी नव्हते, कुणबी यांना आपण घेतलं होतं ओबीसी मध्ये. त्या मराठाचा प्रश्नच नाही. मराठा आता जे क्लेम करत आहे, तर जरी ते आता क्लेम करत असतील तरी त्यांना अकोमोडेट करायला आमची तयारी आहे. पण रिझनेबल आपण ते बोललं पाहिजे. तर त्यावेळेस काय झालं की एससी एसटी 20% आणि 27% मंडळने दिले, 47%, 3% आपल्याकडे शिल्लक होतं. आणि मान्य शरद पवारांनी साहेबांनी सांगितलं हे सुद्धा आपण या भटक्या मुक्त आणि ओबीसीला देऊया. तर त्यावेळेस भटके 2.5%, विमुक्त 3%, धनगर 3.5%, वंजारी 2%, म्हणजे 11% आपण आरक्षण दिलं. आणि एक मिनिट, 11% आरक्षण दिलं आणि उरलेलं 19% आहे जे ओबीसीला दिलेलं आहे. आता आपल्याला ओबीसीचं जे 19% आहे त्याच्यामध्ये कुणबी, मराठा, लेवा पाटील यांना अकोमोडेट करायचं आहे. तो पर्सेंटेजचा भाग 1%, 1% प्लस मायनस होऊ शकतो. प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न जरांगे पाटलाचा उपोषण सोडवायचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि इतर 27%ला धक्का लागला नाही पाहिजे. हा माझा मुद्दा आहे. सर करेक्ट करतो साहेबांचं फक्त एकच आकडेवारी करेक्ट करूया सर. मंडलच्या लागू होण्याच्या पर्यंत म्हणजे 1990 पर्यंत एससी आणि एसटी आरक्षण 20% होते. तुम्ही करेक्ट बोलला, महाराष्ट्रापुरतं. केंद्राच्यासाठी ते 22.5% होतं, पण महाराष्ट्रात 20% होतं. 1990ला जेव्हा मंडल ऍक्सेप्ट केला गेला आणि देशातलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य होतं ज्यानं मंडल ऍक्सेप्ट केलं. आणि तेव्हा मंडल ऍक्सेप्ट केल्यानंतर इथल्या सगळ्या ओबीसी जातींना मिळून केवळ 14% आरक्षण लागू होतं साहेब. आणि ते 1990 ते 1994, 90, 91, 92, 93, 94 असे 5 वर्ष सगळ्या ओबीसी जात बांधवांना मिळून केवळ 14% आरक्षण होतं. तुम्ही माहिती थोडीशी चुकीची सांगितली. महाराष्ट्रामध्ये ओबीसी 14% होतं, 20 आणि 14, 34. त्या 14%चा याचा काही संबंध नाही. मी तुम्हाला जीआर देतो साहेब, मी तुम्हाला जीआर देतो. शरद पवार साहेबांनी 23 मार्च 1994ला आरक्षणाची मर्यादा वाढवली. मी तुम्हाला जीआर देतो. तुम्ही काय बोलताय? मी तुम्हाला लेखी देतो. ठीक आहे. नाही मी सांगतो ना तुम्हाला. नाही 14% होतं, मी सांगतो तुम्हाला. हे बघा, देशामध्ये तुम्ही 27% म्हटलं म्हणून सांगताय. 27% केंद्राची यादी असते. महाराष्ट्रामध्ये 14% लागू केलं होतं. कारण इथले ओबीसी 28% जास्त सापडले नाही. त्याचं लॉजिक आहे. बरोबर आहे. ऐका तुम्ही, हे बघा, महाराष्ट्र देशात सगळे भटके आणि ओबीसी मिळून त्यांचा मुद्दा त्यांना पूर्ण करू देत. असं आहे की देशामध्ये महाराष्ट्र स्टेट हे प्रोग्रेसिव्ह स्टेट होतं, पुरोगामी राज्य होतं. आणि आपण 67 पासूनच ओबीसीला 10% आरक्षण दिलं होतं. त्याच्यात मंडल आयोग नव्हतं, म्हणजे पूर्वी जे आयोग आले ते लागूही झाले नव्हते. पण महाराष्ट्राने स्वतः होऊन हे लागू केलं 10%. आणि त्याच वेळेस भटक्यांचा जो समाज आहे त्याला आरक्षण ओबीसी म्हणतोय का आपण? हा ओबीसी आहे. येस ते ओबीसी आहेत. तर त्यांना ओबीसी म्हणून ट्रीट करतो. आणि भटक्यांना 4% आरक्षण दिलं होतं. हे दोन्ही मिळून 14% आरक्षण होतं. आणि ऍक्च्युअली तुम्हाला 2%ची माहितीच नाही. सुधाकर नाईक होते, त्यांनी धनगर आणि वंजारीला आत घेतलं होतं भटक्यांच्या मध्ये, आणि म्हणून 2% वाढवलं होतं. त्यांनी 4चं 6 केलं, म्हणजे एकूण 16% होतं. पण आमचा त्यालाही विरोध होता. आमचा हा विरोध होता की धनगर आमच्यात नको आहे, वंजारी आमच्यात नको आहे, आणि भटके वेगळं करा, विमुक्त वेगळं करा, ही माझीच मागणी होती. मान्य शरद पवार साहेबांनी मला बोलवलं होतं त्या मिटिंगला. जसं आज सर्वपक्षीय मिटिंग झाली 1994 साली 14 नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली होती. हा करण्याचा फॉर्म्युला मीच दिला होता. आणि आताही महाराष्ट्राला मीच देतोय हा फॉर्म्युला. तुम्ही फॉर्म्युला देताय एका बाजूला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या संदर्भातला, तिकडे जरांगे पाटील म्हणतायत की सरसकट ओबीसी प्रमाणपत्र द्या, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या असं म्हणतायत. पण सर्वपक्षीय बैठक जेव्हा झाली आज, सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुठेही एक शब्दानेही ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या संदर्भात एक चकार शब्द नाहीये. मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. हरिभाऊ, हा, आणि पुन्हा योगेशकडे. मी त्याच्याही पलीकडे जातो.
हा, मी please. त्याचे जरांगे पाटील साहेब काय म्हणतात की मराठ्यांना तुम्ही कुणबीचे दाखले द्या. मी तर म्हणतो अख्ख्या मराठ्यांनाच ओबीसी करा, विषय संपवा. सगळे मराठी ओबीसी आहे, ते तत्सम आहेत, ते कुणबीच आहेत आणि त्यामुळे GR ऑलरेडी निघालेला आहे आपला. आणखी एक GR काढून टाकूया. त्याच्यात ठीक काय आहे, ठीक आहे. 2-3-4 दिवसाचं काम आहे. 4 ठीक आहे. दिवसाचं काम आहे. संजू बोरजी ज्या पद्धतीने आज हरिभाऊ म्हणतात 4 दिवसाचं काम आहे, तिकडे जरांगे पाटील म्हणतात की 1 तासाचं काम आहे. एवढं सगळं आहे. जर एवढे पर्याय आहेत तर मग सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक झाल्यानंतर ह्या पर्यायाबद्दल विचार का होत नाही, त्याच्याबद्दल चकार शब्द का काढला जात नाही? मग प्रत्येकाला आपापल्या वोट बँकेची चिंता पडलीये का? माझा थेट सवाल आहे. वोट बँकेचा विषय तर नंतर येईल. आधी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही मराठा समाजाची हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याला योग्य तो न्याय मिळालेला नाही, हे वास्तव आहे. परंतु जसं जसं अनेक वर्षांचा प्रवास या विषयात होत गेला, तसे तसे वेगवेगळ्या अडचणी या आरक्षणाच्या बाबतीत, मराठा आरक्षणाच्या बाबतीत येत राहिलेल्या आहेत. त्यात न्यायालयांचे निवाडे हे सगळ्यात मोठ्या अडचणी. आज मितीला तरी मराठा आरक्षण 2018चं जे ACBC मराठा आरक्षण आहे ते सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 ला रद्द केलं. हा निवाडा देताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण नाकारलेलं आहे. या बाबतीत कुणीच काही बोलत नाहीत. आता इथे पण जी काही चर्चा सुरू आहे हे ठीक आहे, ओबीसीतून द्यायचं, 50%च्या आतून द्यायचं. काही लोक राजकीय वोट बँकेचा विषय म्हणून 50%च्या वरच द्या म्हणणार. हे सगळ्या बाबी आहेत. ह्या कधी आहेत जेव्हा मराठा समाजाचं सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध होईल आणि त्यानुसार मग आरक्षण कसं द्यायचं. मग हरिभाऊ म्हणतात तसं 50%च्या आत वेगळा प्रवर्ग करून द्यायचा का? वेगळा प्रवर्ग जसं योगेश केदार या ठिकाणी म्हटले एका जातीसाठी तर करता येणार नाही. त्याच्यात मग जे काय आज मितीला जे कुणबी आहेत वगैरे ते घेऊन ते करायचं का, हा विषय आहे. परंतु आज सरकार का वेळ मागतंय? सरकार आज मनोज जरांगे म्हणतात तसा निर्णय का घेऊ शकत नाही? या कायदेशीर मर्यादा, कायदेशीर अडचणी या सर्वांनी स्पष्टपणे समाजापुढे मांडल्या पाहिजेत. कारण हा प्रश्न केवळ भावनिकरित्या मांडून चालणार नाही. संजूजी, जरांगे पाटील यांना हे तुम्ही कन्वे करताय का? जरांगे पाटील यांच्यापर्यंत ही गोष्ट कन्वे होतीये का की तुम्ही सांगताय ते करण्यामधली अडचण नेमकी काय आहे? तुम्ही सांगताय कसं आहे आता, जरांगे पाटलांना कदाचित हे लक्षात असेल, पण लक्षात आलेलंही असेल. मात्र समाजाचा भावनिक दृष्ट्या इतका मोठा रेटा निर्माण झालेला आहे की या बाबतीतली तथ्य सांगायची म्हटलं तरी तो माणूस आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहणार. मग तो अभ्यासक असू द्यात किंवा एखादा तज्ज्ञ असू द्यात. माझं तर मी यापूर्वीच्याही अनेक इंटरव्ह्यू मध्ये म्हटलेलं होतं की आज आता योगेश केदार असतील किंवा जरांगे पाटील किंवा आणखी जे आज ते योगेश केदार जरांगे पाटलांच्या समर्थनात इथे बोलत आहेत, या डिबेटमध्ये पार्टिसिपंट आहेत. आम्ही जरांगे पाटलांचे समर्थकच आहोत. आम्ही 20-25 वर्षे या आरक्षणाच्या चळवळीत काम केलं, योगदान दिलंय. आजही आमच्या भावना त्याच आहेत की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मात्र आजच्या परिस्थितीत कायदेशीर मर्यादांकडे दुर्लक्ष करून जर आपण फक्त भावनिक दृष्ट्या आंदोलन रेटण्याचा प्रयत्न केला तर यात समाजाची प्रचंड मोठी हानी होऊ शकते. कारण भावनिक दृष्ट्या उभं राहिलेलं आंदोलन प्रत्येक वेळी आपल्या शब्दात आणि आपल्या हातात ते राहील असं नाहीये. त्या आंदोलनावरचं नियंत्रण सुटू शकतं, याचं आपण बघितलेलं आहे. कशा पद्धतीने जाळपोळ होते, कुणाच्या कशा पद्धतीने कुठे कुठे कसा उद्रेक होतोय, हे काही जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे असातला भाग नाही. जरांगे पाटलांनी पहिल्या दिवसापासून आंदोलन शांततेत झालं पाहिजे आणि ते स्वतः तर आमरण उपोषण म्हणजे मरण यातना सहन करतायत या विषयासाठी. त्यामुळं त्यांच्या भावना प्रामाणिक जरी असल्या तरी समाज जेव्हा भावनिक होतो आणि तो भावनिक झालेला समाज मात्र मग नियंत्रणात राहत नाही, हे वास्तव आहे. यापूर्वी याच प्रश्नावर अनेकदा जी आंदोलनं झालेली आहेत त्यात वेळोवेळी घडलेलं आहे आणि बाकीच्यांची उदाहरणं आपल्या पुढे आहेत. जाटांचं आहे, पटेलांचं आहे, गुज्जरांचं आहे. त्यामुळं जे कोणी या आंदोलनाला यशस्वी करण्याच्या प्रामाणिक मानसिकतेत असतील त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. मी सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता म्हणून नाही तर या आंदोलनातला एक कार्यकर्ता म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की केवळ भावनिक दृष्ट्या या आंदोलनाला तडीस नेण्याचा प्रयत्न करू नका. त्याला कायदेशीर आधारांची जोड द्या. सरकार म्हणतंय ना
ठीक आहे, अनेक जणांना वाटत असेल की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे, आता परत सिद्ध करायची गरज नाही. परंतु सरकारी यंत्रणा, सरकारचे जे काही कायदे तज्ज्ञ आहेत, या सगळ्यांना जर असं वाटतंय की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास सिद्ध केल्याशिवाय सरसकट कुणबी प्रमाणपत्र आता आज मी त्याला देता येणार नाहीत. कारण मराठा म्हणून जर आरक्षण नाकारलेलं आहे तर त्या समाजाला अशा पद्धतीने सरसकट बॅकडोरने एंट्री कशी देता येईल आणि हे सगळं केलं आणि उद्या हे टिकलं नाही, हे टिकलं नाही उद्या, हे सरकारने समजा जनरेट्या पुढे नमतं घेऊन जनभावनांचा विचार करून जर सरकारने हे केलं आणि उद्या हे जर टिकलं नाही, एका दिवसात स्टेट झालं, कारण यापूर्वी असं दोनदा मराठा आरक्षण अडचणीत आलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहित असेल. आता पुन्हा जर तेच सरकारने करायचं आणि पुन्हा मग आरोप आणि हे सगळं झेलत राहायचं, त्याच्यापेक्षा इतक्या 40-50 वर्ष वाट पाहिली. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अतिशय प्रामाणिकपणे, जे कधीही इतक्या प्रामाणिकपणे किंवा आग्रहपूर्वक पुढे येऊन अशा पद्धतीने विश्वास देण्याचं काम यापूर्वी कोणत्याही नेत्याने केलं नाही. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन एखादा नेता, या राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा अशा बाबतीत समाजाला आश्वस्त करू इच्छितो तेव्हा त्याचा आदर केला पाहिजे. आणि आंदोलन काही संपून टाका असं आम्ही म्हणत नाही ना, आंदोलन संपवा असं म्हणत नाही विलासजी. हा, मी योगेशजींना विचारतो. योगेशजी, थेट त्यांचं म्हणणं आहे टिकाऊ आरक्षण हवा असेल, ज्या चुका याच्या आधी झाल्या त्या चुका टाळायच्या असतील तर या आंदोलनाला भावनेवर स्वार होऊन चालणार नाही. त्याला कायदेशीर अधिष्ठान लागेल, कायदेशीर बाजू सगळ्या बरोबर आहेत की नाही ते बघावं लागेल. आणि या सगळ्यातल्या अडचणी काय आधी सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टातली लढाई असेल किंवा हायकोर्टातली लढाई असेल. मग या सगळ्याबद्दल केवळ भावनेच्या आहारी जाऊन आज सरकारनं निर्णय घ्यावा अशी तुमची इच्छा आहे का? सरकारला वेळ द्यायला हरकत काय? सर, मी एका मिनिटामध्ये ठीक आहे, एक्स आमचे अभ्यासक असलेले आमचे जे काय आता शिवसेनेचे जे प्रवक्ते असलेले साहेबांचं जे काही आर्ग्युमेंट होतं, स्टेटमेंट होतं की सर्वोच्च न्यायालयानं 2018च्या आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाला आरक्षण नाकारत असताना मागास म्हणलेलं नाही किंवा आता हे केलेलं आहे, आरक्षण नाकारलेलं आहे. आणि आताच्या करंट सिच्युएशनच्या संदर्भात ते बोलले आणि हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. माझं तर असं म्हणणं आहे की अशा सगळ्या ह्या जुन्या सोकॉल्ड अभ्यासकांनी छत्रपती संभाजीराजांची सुद्धा दिशाभूल केली आहे. आणि राजे सुद्धा नेहमी एक वाक्य बोलायला लागले की मराठा समाजाला सुप्रीम कोर्टानं फॉरवर्ड क्लास म्हटलंय, मग आता तुम्ही ओबीसी आरक्षणासाठी पात्र कसे असू शकताय? पुन्हा एकदा मग आपल्याला मग सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवावं लागेल. हा पार्ट त्यांचा दुसरा जरी मला मान्य असला, पण फॉरवर्ड क्लास सर्वोच्च न्यायालयानं कुठे म्हटलंय? पुढारलेली जमात सर्वोच्च न्यायालयानं कुठल्या संदर्भानं म्हटलंय? हे वाक्य मात्र हे अभ्यासिकी समजून घ्यायला तयार नाहीत. सरकारमधले शासनातले लोक तयार नाहीत. देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करत असताना देवेंद्रजींनी मान्य केलं होतं हे माझ्यासोबत मी जाहीर सांगतो तुम्हाला प्लॅटफॉर्मवरती. पण आज ह्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे सांगू शकत नाहीत आणि यांच्या अभ्यास कमी पडायला. मी फक्त एक स्टेटमेंट म्हणजे आपली केस काय होती मराठ्यांची आणि सध्याची परिस्थिती काय आणि ते कुठल्या संदर्भाने न्यायालय म्हटलं. आज महाराष्ट्राच्या तुमच्या चॅनलवरनं पहिल्यांदा बडेसाहेब गेलं पाहिजे तुमचे नेतृत्व. बघा नक्की काय म्हटलंय, द स्टेट गव्हर्नमेंट आर्ग्युमेंट वॉज, म्हणजे आमचं जे एसीबीसी ऍक्ट होता आमच्यासाठी दिलेला, त्याला मी आरक्षण म्हणत नाही, ते पॅकेज होतं. समजा त्या पॅकेजसाठी काय म्हटलं, द स्टेट गव्हर्नमेंट आर्ग्युमेंट वॉज द सिन्स द पॉप्युलेशन ऑफ बॅकवर्ड क्लास इज 85%. स्टेट गव्हर्नमेंट काय म्हणते, 85% आता बॅकवर्ड क्लास झालेले आहेत. अँड रिझर्वेशन लिमिट इज ओनली 50%. आणि काय महाराष्ट्र देशामध्ये 50% आता आरक्षणाची मर्यादा आहे. आणि ओबीसी किती झालेले आहेत, म्हणजे बॅकवर्ड क्लास किती झालेले आहेत, 85. बरोबर का? इट इज ओनली 50%. अँड इन्क्रीज इन रिझर्वेशन लिमिट वुड क्वालिफाय ऍज एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस. यातला आता आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज आहे. का बरं आहे तर एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस जो हा जो शब्द आहे या संदर्भानं आपल्या महाराष्ट्र शासनानं केस सर्वोच्च न्यायालयात घेतलं होतं. आता न्यायालयाचं म्हणणं काय आलं, न्यायालय यांनी मराठा समाजाला 50%च्या वर दिल्यानंतर आरक्षण हे एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस सिद्ध करावे लागणार होते. म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस म्हणजे काय, एखादा जात समूह जंगलात दऱ्याखोऱ्यात आजपर्यंत राहत आलेला होता आणि तो आपल्याला माहितच झाला नाही, मुख्य प्रवाहातल्या लोकांना नव्यानं आयडेंटिफाय झाला. मग या लोकांना प्रवाहात आणायचं असेल तर 50%च्या वर आरक्षण देता येईल असं इंदिरा साहनी जजमेंट मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. 50%ची मर्यादा कधी वाढवायची ते एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस गेले. न्यायालयाचं म्हणणं काय होतं की वाक्य लक्षात घेतल्यानंतर सगळं लक्षात येईल काय भानगड आहे. ऑल 5 जजेस डिसअग्रीड विथ दिस आर्ग्युमेंट
म्हणजे शासनाच्या ह्या आर्ग्युमेंटला त्यांनी डिसॅग्री केले. बरोबर आहे. द मराठाज आर डॉमिनंट फॉरवर्ड क्लास अँड आर इन द मेन स्ट्रीम ऑफ नॅशनल लाईफ. म्हणजे न्यायालयानं कुठल्याही संदर्भानं म्हटलेलं आहे द अबोव सिच्युएशन इज नॉट अन एक्स्ट्राऑर्डिनरी. न्यायालय काय म्हणते, मराठा समाज हा आतापर्यंत आम्ही होतोच ना, खेड्यात गावखेड्यात राहिलेली माणसं आहे, ग्रामपंचायत लढलेली माणसं आहे, आमदारकी लढलेले, आम्ही कुठं काय खोरात राहिलेलो होतो, आता कुठं आम्ही सापडलोय का? मग तुम्ही 50% वर आरक्षण दिल्यामुळं ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हटले. आज घडीला सर अशी परिस्थिती आहे, 105वी घटना दुरुस्ती त्यांच्या हातात झालेली आहे. एखाद्या समाज समूहाला आयोग नेमून मागास ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाकडे आजही अबाधित आहे आणि मागास ठरवून 50% आत आरक्षण देण्याचा सर्वाधिकार हा राज्य शासनाचा आहे. म्हणजे त्यात सुप्रीम कोर्ट इंटरफेअर करू शकत नाही सर. आणि गायकवाड आयोगाच्या शिफारसी आजही जिवंत आहेत. आयोग फेटाळलेला नाही तर ते एसीबीसी ऍक्ट सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. हा आमचा दावा आहे. समजा एकच वाक्य सांगतो, जरी समजा सर्वोच्च न्यायालयानं एखादं वाक्य बोललेलं असेल आणि गायकवाड आयोगाचा बेस वर्क तुमच्याकडे सगळा तयार असेल तर ज्या काही उणिवा त्रुटी भोसले समितीनंच आधीच नेमलेल्या भोसले समितीनं सांगितलेल्या आहेत ना, त्या त्रुटी पूर्ण करून तुम्ही 50% आत घाला. हे नवीन असले तुम्ही धंदे काय करायला लागलाय? आम्हाला काय दिशेभूल करायला? आम्हाला येडे समजताय का? हे अभ्यासक आम्हाला मूर्ख समजतात का? आलं. मी त्याचं उत्तर घेतो. योगेशजी, खूप पॉइंटेड तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत, पॉइंटेड उत्तर आपण त्याचं घेणार आहोत. पण मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी ऍड करायचं हरिभाऊंना. हरिभाऊ. मग माझं एकच म्हणणं आहे, नाही आव्हानचं चर्चा करण्यापेक्षा ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन करणं हा एक मग पर्याय आपल्या समोर आहे. पण ते त्यांना योगेशजीने मान्य आहे का? योगेशजीने मान्य आहे का? माझं विषयांतर होतं. योगेशजी मान्य आहे का तुम्हाला? ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन तुम्हाला मान्य आहे का? सर आम्हाला 50% आत पाय ठेवू द्या हो जागा. मराठा समाज 50% आत आरक्षणासाठी कधीही तयार आहे. नुसतांचं यादीत नाव ऍड करा तुम्ही ओबीसीच्या यादीत. आम्हाला एवढे टक्के कॅटेगरायझेशन केल्यानंतर प्रश्न येईल ना, सब कॅटेगरायझेशन मध्ये किती टक्के? तो विषय समजून घ्या. सब कॅटेगरायझेशन सुद्धा चुकीचा विषय नाही, चांगलीच गोष्ट आहे. माझं ऐका तुम्ही, मला बोलू द्या तुम्ही. बोला. बघा, पर्याय माझ्याकडे आहे, तुम्ही मला बोलू द्या. पर्याय माझ्याकडे. हे बघा, सब कॅटेगरायझेशन करणं आणि ओबीसीची भीती घालवणं. कोणाची? ओबीसी लोकांची. ते तुमच्या ह्याच्यात काही तोटा नाही आहे. आणि तिसरं गव्हर्नमेंटची भीती घालवणं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का घाबरतात? ओबीसीला घाबरतात ना तुम्ही, ओबीसीला. मी त्यांना समजून काय घाबरायचं नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही, आज सर्व पक्षीय नेत्यांची जेव्हा बैठक झाली, सर्व पक्षीय नेत्यांची भीती आहे ती. मी जी वोट बँक म्हणालो ना, ते हाच मुद्दा आहे. आजचं जर सगळं स्टेटमेंट मी वाचून दाखवतो तुम्हाला, सर्व पक्षांनी सह्या केलेलं ओबीसीच्या आरक्षणाच्या बद्दल चकार शब्द नाही त्याच्याबद्दल. ऐका ना, मग शरद पवार साहेबांनी सब कॅटेगरायझेशन केलं नसतं तर आम्ही वंजारी समाज भांडत राहिलो असतो, आम्ही धनगर समाज भांडत राहिलो असतो. म्हणून भांडायचं नाही, आपल्याला मार्ग काढायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांनी इंदिरा साहनी केसमध्ये सांगितलं, जर एखाद्या राज्य सरकारने जर ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन केलं तर वेदर दॅट विल बी द कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिड. त्याने उत्तर दिलं, येस दॅट विल बी व्हॅलिड. कुठे जाऊन त्याने उदाहरण दिलं की एक वोटर समाज आहे जो दगड फोडतो, जंगलातून आणतो, तो ओबीसी मध्ये आहे. आणि एक सोनार समाज आहे, तोही ओबीसी मध्ये आहे. तुम्ही त्यांना वेगळं करा. असंच आहे, मराठा तुम्ही घालायला काही हरकत नाही, पण त्यापूर्वी हे जो 12 बलुतेदार आहे, नावी, खाती, वाडी, रोहार, सोनार, सुतार, धोबी, शिंपी, गुरव, कुंभार यांना वेगळं द्या, तुम्ही वेगळं घ्या आणि राहिलेले ओबीसी हे सबकॅटेगरी करता येईल. तुम्ही घाबरू नका, हे फायद्याचं आहे. मराठ्यांचा फायद्याचं आहे, ओबीसीचा फायद्याचा आहे. नाही, ओबीसीच्या फायद्याचं आहे, मराठ्यांच्या फायद्याचं, सगळं फायद्याचं आहे हरिभाऊ. पण कालपर्यंत जे मराठे होते, जे पंजाबरावांच्या सांगण्याच्या नंतर ओबीसी झालेत, तेच नेते मराठवाड्यात बघा, मराठवाड्यात कुठलंही ओबीसीचं आंदोलन नाहीये, पश्चिम महाराष्ट्रात ओबीसीचं आंदोलन आहे, विदर्भातल्या कुणबी समाजाने आतापर्यंत सगळ्यात जास्त आंदोलनं केलेली आहेत. मग ते देशमुख असतील किंवा कुणबी समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेला दिसलाय, बरोबर आहे, तायवाडे असतील. म्हणजे हा कुणबी समाज आपल्याच बांधवांना येऊ देत नाही आतमध्ये, वाटेकरी नको आहे. योगेशजी उलट त्यांचा फायदा आहे, उलट त्यांचा फायदा आहे. पण मग विरोध काय? मग मराठा समाजाला एवढा टोकाचा विरोध काय कुणब्यांचा?
नाही सर, मी बोलू का? बोला बोला योगेशजी बोला. हा, हे बघा, एक 2-4 नेते कुणाच्या जर हुसकावणीवरून आमच्यावर येऊन जर काही बोलत असतील, आरोप करत असतील, तर याचा अर्थ असा होत नाही की सगळा कुणबी समाज आमचा विरोध करतोय. आता आंतरवाली सराटीमध्ये जेव्हा आम्ही बसतो येतो, विदर्भातले अनेक बांधव येतात आणि तिकडे सुद्धा रोटीबेटी व्यवहार झालेले अनेक लोक येतात आणि जे कुणबी आहेत ते सगळे लोक पाठिंबा द्यायला लागलेले आहेत. आज पूर्ण सीमावर्ती भागामध्ये, आज नगरमध्ये जवळपास 90% लोक कुणबी आहेत, 80% ह्या संजीव भोर साहेबांच्या ह्याच्यामध्ये. अनेक ठिकाणी, शेकडो ठिकाणी कुणब्याच्याच पोरांनी पुढाकार घेऊन स्टॉल लावलेले आहेत. आमच्या उपोषण करायला, साखळी उपोषण सुरू आहे सर. मग काही नेत्यांनी विरोध करणं म्हणजे पूर्ण मराठ्यांना, ओबीसींनी विरोध करणं असं असू शकत नाही. आमच्यासोबत सर्वसामान्य ओबीसी म्हणजे धनगर सुद्धा आहेत आज आमच्यासोबत, माळी समाजातले गाव पातळीचे लोक सुद्धा आहेत आमच्यासोबत, वंजारी समाजाचे नेते सुद्धा आहेत, म्हणजे हरिभाऊ सारखे बंजारा समाजाचे नेते आमच्या सोबत आहेत. प्रश्न असा झालाय, राजकीय इच्छाशक्तीचा जो काही अभाव आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय, त्यामुळं महाराष्ट्रात पेच वाढत चाललेला आहे. आणि तुम्हाला एक सांगतो सर, ओबीसीनं आमच्या सोबत यायचं एकच फक्त उदाहरण सांगतो आणि संजीव बोरने ते शिंदे साहेबांना समजून सांगावं. काय आर्टिकल 370च्या संदर्भात सुद्धा निर्णय करायची वेळ जेव्हा येत होती त्यावेळेस सरकार घाबरत होतं, केंद्र सरकार म्हणजे जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा संदर्भात. का घाबरत होतं? तर देशात प्रपोगंडा असा होता की 370ला हात घातला तर देशात दंगली उसळतील, असा प्रपोगंडा 60 वर्ष आपल्या देशात होता. 2019ला नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ते आर्टिकल आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून रद्द केलं. देशात कुठेतरी आगडोम झाला का? कुठेतरी साधं खळखटाक तरी झालं का? झालं नाही, कारण तो फॉल्स प्रपोगंडा होता. तसं ओबीसी मध्ये मराठ्यांना आतमध्ये घातल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात दंगली होतील असं चुकीचं एक वातावरण तयार केलं गेलेलं आहे आणि ह्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. स्वतः सुद्धा त्यांनी आरोपित करून घेतलंय, ज्या क्षणाला ओबीसीत आम्ही जाऊ राज्यात कुठं काही होणार नाही, सगळं शांततेत होईल. सरकार जर संजीव बोर साहेबांचे मुख्यमंत्री साहेब मोदी आणि शहाचे फॉलोअर असतील, देवेंद्रजी आणि अजित पवार जर काही देवेंद्र आणि अमित शहाचे फॉलोअर असतील, नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे, तर ह्यांनी सुद्धा राजकीय इच्छाशक्ती दाखवावी आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घराघरात खिशात लोकांचा स्वतःचा फोटो घेऊन जाण्याची संधी यांनी स्वतः स्वीकारावी. संजीव बोरजी ही धमक दाखवली जाणार आहे का? आणि केवळ तुम्हालाच नाही, सर्व पक्षीय नेत्यांकडून या गोष्टीच्या बद्दल चकार शब्द निघाला नाही. मला त्याच्याबद्दल पण तुम्हाला विचारायचं. घाबरतात एक तर आधी योगेश केदार यांनी जे सांगितलं की 50 एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सिच्युएशन ही अट कधी असते, कधी लागेल मराठा समाजाला आरक्षण देताना, जर 50% वर आरक्षण द्यायचं असेल तर, 50% आत द्यायचा असेल तर हा जो रूल आहे इथे लागू होणार नाही, ही कंडिशन लागू होणार नाही. ठीक आहे ना, ते मान्य करूयात. परंतु आरक्षण द्यायचं असेल, ओबीसीत आरक्षण द्यायचं असेल तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तर लागणार आहे. हरिभाऊ हे मान्य करतील. अगदी 50%च्या आत प्रवर्ग तयार करून जरी द्यायचं ठरलं तरी हरिभाऊ आपल्यालाही माहित आहे की सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तर सिद्ध करावं लागेल. ही प्रक्रिया आमरण उपोषणादरम्यान पूर्ण होईल असं वाटतंय का तुम्हाला? ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांनी आमच्या एका बांधवाने टोकाचं आंदोलन पुकारलेलं आहे, अशा आमरण उपोषणादरम्यान माणसाचा जीव एक दिवस तुटत चालतो. 5 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, किती दिवस बसणार आहे आमरण उपोषणाला? अशा वेळी इतक्या टोकाच्या आंदोलनात ही सगळी प्रक्रिया पार पडू शकते का? हे आधी आपण विचार केला पाहिजे. आमचं सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने हेच सांगतायत की वेळ द्या. आता तुम्ही जसं म्हणता ना की ते 50%च्या आत दिलं पाहिजे वगैरे, तर ठीक आहे ना, ती वेळ काय निघून जाणार आहे का? आज जेव्हा हे सामाजिक शैक्षणिक मागासलेपणा बाबतच्या ज्या दुविधा आहेत या पूर्ण करायला जर वेळ दिला. ठीक आहे, तुमचा आवाज येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की या प्रक्रियेला वेळ लागणार आहे, त्या प्रक्रियेचा वेळ तरी तुम्ही देणार आहात की नाही? आमरण उपोषण आता सुरू, एक तास महत्वाचा आहे. योगेशजी तुम्हाला माहिती आहे की आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. आज तर ते उठून सुद्धा बसू शकलेले नाहीयेत आणि ही सगळी प्रक्रिया एका तासात एका सहीनं होणारी नाहीये. याची सुद्धा जाणीव तुम्ही ठेवणार आहात का? हे फार महत्वाचं आहे. ही जाणीव ठेवली पाहिजे. हा, मी योगेशजी उत्तर द्या सर. आणि हरिभाऊकडे जातो. आपण पाहिजे तेवढी संधी. माननीय प्रवक्ते महोदय संजीव बोर साहेब म्हणाले सरकारच्या वतीनं की आम्हाला तुम्ही वेळ द्या.
अहो तुम्ही समितीच्या संदर्भानं गठीत करत असताना ज्या काही प्रक्रिया केल्या त्याच वेळेस तुम्ही आयोग गठीत करायला पाहिजे होतं का नाही? ही कुणाची जबाबदारी? शहाणे कोण आहे? तुम्ही सरकार शहाणे हे बघा, मागणी काय आहे? अहो, मागणी आधी सुरुवातीपासून काय आहे? मागण्या कशा बदलत गेल्या? योगेशजी, नाही, त्यांचा मुद्दा पण बरोबर आहे. हे आंदोलन जेव्हा सुरू झालं होतं, हा बरोबर आहे संजीवजी, मागणी बरोबर आहे. मागणी 126 गावापासून सुरू झालेली आहे योगेशजी. त्याचं रूपांतर जसं वाढत गेलं तसं मागण्या वाढत गेलेल्या हे पण मान्य करावं लागेल आपल्याला. त्यामुळे नाही करता येणार. मराठवाड्यापुरतं आरक्षण मागितलं म्हणून मराठवाड्यापुरत्या समित्या नेमल्या गेल्या. मराठवाड्यापुरतं कार्यक्षेत्र देऊन त्या समित्या काम करतायत. त्यानंतर लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातून या लाठीचार्जच्या विरोधात प्रक्षोभ आणि संताप उफाळून आला आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी नंतर ही मागणी महाराष्ट्राची आहे अशा पद्धतीने पुढे बदलली. मात्र सरकारने तोपर्यंत ही प्रक्रिया भरपूर पुढे नेलेली होती. दोन समित्या, एक प्रशासकीय समिती अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमली. नंतर आणखी चांगलं आउटपुट मिळावं म्हणून जस्टिस शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. आता हे 8 जिल्ह्यांपुरती जी मागणी होती ती नंतर तुम्ही अचानक बदलल्यानंतर किंवा आता योगेश केदारन यांच्यासारखी मंडळी या आंदोलनात आल्यानंतर 50%च्या आत मागायला लागली. म्हणून काय सरकारने दररोज आपली सगळी कार्यपद्धती आणि डायरेक्शन चेंज करायच्या का? शेवटी सरकारला यंत्रणा राबवायला मर्यादा नाहीत का? सर मी बोलू काय याच्यात? हा बोला. एवढे असंवेदनशील पद्धतीनं जर काय संजीव भोर साहेब बोलत असतील तर मला आता हसू वाटायला लागलेला आहे आणि यांची क्यू करवायची इच्छा व्हायला लागली. अहो या वैयक्तिक साहेबांनी आझाद मैदानमध्ये मी स्वतः बसलेला असताना ह्यांनी माझ्यावर आरोप करण्यासाठी, माझं आंदोलन उठवण्यासाठी आझाद मैदानमध्ये आले होते. म्हणजे आजची मागणी होती का? जरांगे पाटलांच्या आधीपासून आम्ही वैयक्तिक चर्चा चालू नाही, वैयक्तिक चर्चा चालू नाही हो, नाही साहेब. आम्ही म्हणतोय 50%च्या आतली मागणी आज नाही केलेली साहेब. ओबीसी आरक्षणाची मागणी आजची नाही ना. तुम्ही आधीपासून करायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही मारहाणच करायला केल्यानंतर, आंदोलन फार मोठं झाल्यानंतर तुम्ही तिथली एक फक्त धागा धरून तुम्ही आमच्या पूर्ण मराठ्यांवर आरोप करणार आहे? हे बघा, आंदोलनाची मागणी तुम्ही नाही केलेली. राहिलंय ना हे आंदोलन उभं राहिलंय ना, हे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलंय. तुमच्या नाही, तुमच्या काय मागण्या होत्या हे नका सांगू इथे. मनोज जरांगे मागणी जरांगे पाटलाची नाही आहे. तुम्ही का तुम्ही दिशाभूल करायला लागलेला आहे? आपण जरांगे पाटलाची मागणी वरची आहे का मला सांगा? मग आतमध्ये घालायला आयोग नेमावा लागतो हे जर तुम्हाला अक्कल वाटत असेल तर तुम्ही आधीच पास व्हायला पाहिजे होती. हरिभाऊ मुद्दा हा आहे, मी दोघांनाही थांबवतोय. हरिभाऊ मुद्दा हा आहे की जर समजा ही सगळी प्रक्रिया तुम्ही सांगताय, ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागू शकतो, प्रॅक्टिकली किती वेळ लागू शकतो? हायपोथेटिकली बोलायचंच नाही आता अजिबात. मला वाटतंय सरकारनेही बोलायचं नाही, आंदोलकांनी बोलायचं नाही, कोणीच नाही. प्रॅक्टिकल सर्वसामान्य माणूस याच्यात इन्व्हॉल्व आहे. महाराष्ट्राची अस्मिता इथे पणाला लागलेली आहे. प्रॅक्टिकल किती वेळ लागू शकतो? वेळ काढू पडा चालणार नाही. जास्तीत जास्त 1 आठवडा, ओनली वीक. मी परत माझी गोष्ट रिपीट करतो. 50%च्या आत म्हणजे 50%च्या आत ओबीसीला धक्का न लागता संविधानिक आरक्षण, टिकाऊ आरक्षण देता येईल. आणि हे याला फक्त आठवड्याचा टाइम वेळ लागेल. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी इथे सांगता येणार नाही. काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केल्यामुळे आम्ही शपथ घेतली आहे की जे आवश्यक असल्याखेरीज सगळंच काही सांगायची गरज नसते. मी सगळंच काही इथे सांगणार नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगेन. त्यानंतर त्याच्यावर मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल आणि त्यांना निश्चितच मी जे सांगेन कायदेशीर सांगेल. यापूर्वी मी केलेलं आहे. एबीसीडी महाराष्ट्रात माननीय शरद पवार साहेबांनी जे केलं ते माझ्या सूचनेप्रमाणेच केलेलं आहे. त्यामुळे आणि देशामध्ये जे आपण नाव ऐकले असेल न्यायमूर्ती जस्टिस रोहिणी कमिशन, दॅट इज माय क्रिएशन. तर त्याच्यामुळे एकदा गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे आपल्याला उदाहरण दिलं तर लवकर कळतं. एकदा काय झालं की आम्ही ओबीसी, आम्हाला 27% आरक्षण आहे केंद्रामध्ये. तर एकदा मी सोनिया गांधीकडे गेलो आणि मॅडम हमको सब कैटेगरी चाहिए, क्यों क्या हुआ, आपको तो आरक्षण है ना, कितना % है? तो मतलब 27% है मैडम. तो आपको आरक्षण कितना चाहिए? मतलब 7% चाहिए. ती म्हणाले आपको 27% आरक्षण है? है आज भी है. तो आप तो 7% मांग रहे हो, ऐसा क्यों? तर हे जे
जर समजून घेतलं सब कॅटेगरीच्या तर 19% आपल्याकडे आहे, फक्त 19%. बाकी विचार करू नका. तुम्हाला भटके मुक्त मधलं काही मिळणार नाही. 11%ला तुम्हाला टच करता येणार नाही. तुमच्याकडे 19% आहे, 350 जाती आहे आणि याच्यामध्ये कायदेशीर बसवावं लागेल. त्याची चिंता करू नका. आपण सगळे एकत्र बसू. मी सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना घेऊन येतो. 1-2 नेते सोडले तर जाऊ द्या त्यांना नको, जर गरज नाही. सगळे भटके मुक्त, सगळे बारामतीचे नेते माननीय मुख्यमंत्र्यांसोबत मी बसवतो. घाबरायची काही गरज नाहीये. मी कालच आमची जालन्याला सभा झाली आहे. मराठा समाज, ओबीसी समाज, भटके मुक्त, बारामतीचा एकत्र 4 तास चर्चा केली आहे. 4 तास. राजकीय आरक्षण द्यायची तयारी आहे का तुमची? मराठा समाजाला राजकीय आरक्षण द्यायची तयारी आहे का तुमची? राजकीय आरक्षण मराठ्यालाच नको आहे. मराठ्यालाच नको आहे. हा विषय तिथे झाला. मराठ्याला नकोच आहे राजकीय आरक्षण. हे बघा, आम्ही जेव्हा 50% आत ओबीसी मध्ये आरक्षण म्हणतोय त्यावेळेला ज्या सगळ्या सुविधा ह्या ओबीसीना असतील त्या आम्ही का नाही घेणार? हे राजकीय आरक्षण नको, ह्या राजकारणी लोकांनीच पेरलेल्या, म्हणजे दुसऱ्या म्हणजे ओबीसी लोकांचा काही दोष नाही त्यात. आमच्याच आधीच्या पूर्वसुरींनी, अभ्यासकांनी, आंदोलकांनी ह्या गोष्टी पेरलेल्या आहेत की आम्हाला हे नको हे द्या. असं नसतंय ना. तुम्ही फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये घेणार, राजकारणात घेणार नाही असं कुठं असतंय का? 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती तुम्हाला आम्हाला पण लागूच होणार ना. आम्ही राजकीय आरक्षण सुद्धा आम्ही घेणार. त्याला काय शंका आहे का? नाही, ऐका ना. शिक्षण आणि नोकरी हे महत्वाचं आहे. राजकीय काही फार महत्वाचं नाहीये. काल एका चर्चेमध्ये असं पण झालं की आमचे लोक बर्बाद झाले या राजकारणामध्ये. 1-1 कोटी शेती विकून सरपंच व्हायचं, काय पडलंय त्याच्यात? तर तेव्हा आम्हाला नको आहे राजकीय आरक्षण. तिथे चर्चा झाली. त्यांनी म्हटलं की हा असं काही फार मोठी गोष्ट नाहीये. राजकीय आरक्षणच पाहिजे तेव्हा निवडणूक तुम्ही असेही लढू शकता. त्यामुळे आणि हा सुद्धा कळीचाच मुद्दा आहे. त्याच्यावर तुम्ही ते विचारलं ना तर जो विरोध होतो ना ओबीसीचा, त्यासाठी त्यांचा विरोध आहे की उद्या हे आमदार खासदार ठीक आहे, पण उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच होता येणार नाही या छोट्या समाजाला, आणि म्हणून त्यांना तो विरोध आहे. तर तो आपण थोडस मोठं बंद करून आपण हे करू शकतो. त्याच्यात काय अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला शिक्षण नोकरी महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी जरांगे बसले आहेत. ते काही राजकारणाचं आम्हाला आरक्षण देत असेल ते बसले. त्याला एक उदाहरण देतो. 1 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅटची काही जागा वाढणार नाहीये. 1 BHKच्या फ्लॅटमध्ये आधी 3 जण राहत होते. आता नव्या मांडणीनुसार जर त्याच्यामध्ये 5 जण राहणार असतील तर मला वाटतं की प्रत्येकाला त्याच्यात ऍडजस्टमेंट करावी लागेल. प्रत्येकाला मन मोठं करावे लागेल आणि महत्वाकांक्षा सुद्धा कमी कराव्या लागतील. संजूजी, तुमची शेवटची कमेंट द्या. मी सगळ्यांकडून एक शेवटची कमेंट घेतो. तिढा कसा सुटणार? बरोबर. जाता जाता मी एक आवाहन करेल आंदोलनकर्त्यांना, मनोज जरांगे पाटलांना, की आपण आंदोलन काही संपवा असं आमचं म्हणणं नाही. आंदोलनाला आपण स्थगिती द्यावी. आपला जीवही महत्वाचा आहे. आपण वेळ द्यावा. सरकार मागतंय वेळ, तसा वेळ द्यावा. आणि उद्या जर आपल्याला वाटलं सरकारने खेळवलंय तर उद्या पुढे निवडणुका आहेत. आपण मराठा समाजाचे आज सर्वात मोठे नेते आहेत. आपल्या काही सगळ्या संधी संपलेल्या आहेत का सरकारला धारेवर धरायच्या? आज समाजाची हानी होता कामा नये. आणि आणखी एक प्रश्न मी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या बरोबरचे जे अभ्यासक आहे त्यांच्यासाठी या डिबेटमधून सोडून जातो की सर्वोच्च न्यायालयातले असे 2 कौन्सिल जे आपल्याला लेखी देतील की आज मितीला मराठा आरक्षणाची जी कायदेशीर दृष्ट्या अवस्था आहे, आज मितीला सरसकट कुणबीची प्रमाणपत्र देणे शक्य आहे का? आणि आज मितीला समाजाचं मागासले पण सिद्ध न करता 50%च्या आत किंवा 50%च्या बाहेर ओबीसीतून आरक्षण देणं शक्य आहे का? या 2च प्रश्नांवर कुठल्याही सर्वोच्च न्यायालयातील 2 सिनियर कौन्सिल कडून आहे ना आपण अधिकृत ओपिनियन आणावेत आणि ते समाजासाठी खुली करावेत. सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल. ठीक आहे. योगेशजी, शेवटची कमेंट. सर, 1 जून 2004चा जो काही GR आहे त्या GR ला फक्त व्यवस्थित अंमलबजावणी केली आणि 83 नंबरवरती जी कुणबीचा कॉलम आहे त्या कुणबीच्या कॉलम मध्ये कुणबी कॉमा मराठा कुणबी कॉमा कुणबी मराठा कॉमा लेवा पाटील असं जे काही आहे त्याच्यामध्ये फक्त कॉमा करून मराठा हा शब्द घातला तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न 100% निकाली लागणार, सुटून जाणार. आमच्या मागासलेपणासाठीच्या
सगळ्या अडीअडचणी देवेंद्र फडणवीस सरकारमध्येच सोडवल्या गेलेल्या आहेत. गायकवाड आयोगाचा रिपोर्ट आजही तसाच शाबूत आहे. 50% वरच्या संदर्भानं न्यायालयाचे भलेही कमेंट काही असेल, पण आतमध्ये देणं हा सर्वथा राज्य सरकारचा, राज्य शासनाचा अधिकार आहे. त्याच्यासाठी एकच फक्त वाक्य एका जबाबदार व्यक्तीचं सांगतो आणि मी माझं सबमिशन करतो. केंद्रात हंसराज अहिर नावचे केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे चेअरमन झाले आणि त्यांना प्रश्न केला गेला की महाराष्ट्रामध्ये ओबीसी, मराठा समाज ओबीसी मध्ये आरक्षण मागतोय, आपण त्याच्यामध्ये घ्यायला तयार आहात का, असं कोणाला म्हटलं? केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या चेअरमनना. तिथलं जे काही उत्तर केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर होतं ते अत्यंत महत्वाचं आहे आणि पुढची दिशा स्पष्ट करणार आहे. ते म्हणाले की जर महाराष्ट्र राज्यानं मराठा समाजाला ओबीसी यादीत घालून तशी शिफारस केंद्राकडे केली तर आम्ही केंद्राच्या यादीत सुद्धा घ्यायला तयार आहोत, असं या केंद्रातल्या केंद्रीय मंत्र्यांनी. मी तुम्हाला कात्रण सुद्धा पाठवतो, बातमीचं कात्रण टाकतो. आणि म्हणून राज्यानं आधी त्यांची जबाबदारी पार करावी, आमचं ओबीसी मध्ये समावेश त्यांनी करावा, बाकीच्या सगळ्या प्रक्रिया त्यांनी तात्काळच्या तात्काळ कराव्यात. जरांगे पाटलांची प्रकृती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, आंदोलकांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आम्ही त्यांनाही सांभाळायचा प्रयत्न केवळ तुमच्यासाठी नाही, केवळ मराठा सर्वांसाठी आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. योगेश, सगळ्या महाराष्ट्रात. आणि मला वाटतं की त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये. एक एक तास, एक एक दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि आवाहन सगळेजण करतायत. आज सर्व पक्षांनी केलं. आपण पण त्यांच्या प्रकृतीसाठी संवेदना व्यक्त करतोय आणि त्यांनी आपलं उपोषण जे आहे ते तुर्तास स्थगित करून ही जी इतकी मोठी लढाई आहे त्या लढाईसाठी योगदान देण्याच्यासाठी थोडंसं एक पाऊल मागे आणि राज्य सरकारनं कुठे वेळ काढूपणा करता कामा नये. कारण आज समाजाच्या भावना किती तीव्र आहेत हे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचलेलं आहे. सगळ्या राजकीय नेत्यांपर्यंत म्हणतो मी, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. त्यांना त्याचं गांभीर्य लक्षात आलेलं असेल, यात सुद्धा कुठलं दुमत नाहीये. पण मला वाटतं की या सगळ्या चर्चेच्या दरम्यान प्रत्येकाने आपापली महत्वाची मतं तर मांडलीच, पण सरकारच्या पुढे पर्याय काय आहेत त्याच्याबद्दल आपण सगळे बोललो. मला वाटतं शेवटचं सबमिशन हरिभाऊचं घेऊया आणि आपण थांबूया. हरिभाऊ. विलासजी, मी जे काही ऑब्झर्व करतोय, प्रत्येकाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच आहे. मागचा माजी मुख्यमंत्री असो, आताचे एकनाथ शिंदे असो, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष, सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला. परंतु काय स्कीम आहे त्यांच्या हाती लागत नाही, फॉर्म्युला हाती लागत नाहीये. आणि मी जो फॉर्म्युला दिलाय तो चर्चेला येत नाहीये. हे सगळ्यात कच्चे म्हणजे माझ्या समोर जे आहे. आणि हे जर आपण बसून चर्चा केली, समजा आता असं समजूया की गव्हर्नमेंटच्या मनामध्ये भीती आहे ओबीसी बद्दल, मी त्यांची भीती काढायला तयार आहे ना. काही ओबीसी बद्दल भीती बाळगायची गरज नाही आणि ओबीसीने सुद्धा भीती बाळगण्याची गरज. पण ओबीसी सब कॅटेगरीशन एकमेव पर्याय, कायदेशीर पर्याय आणि सगळं कायदेशीर बोलून मी, माझी खासदार आहे, मी अभ्यासक आहे, मी संविधानिक तज्ञ आहे, मला माहित आहे कसं हे सेटल करायचं. म्हणून माझं म्हणणं आहे की एक वेळ माझी मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर भेट करून द्या, आमचं शिष्टमंडळ येईल, मी सगळ्या नेत्यांना बोलवतो ओबीसीच्या. घाबरायचं काय ते आलं लक्षात. शेवटची कमेंट तुम्ही हात वर करताय सतत. माननीय हरिभाऊंनी जे निवेदन केलेलं आहे त्याचं स्वागत करतो. आणि हरिभाऊ, आपल्याला एक सूचित करतो की आपण कोण कोण ओबीसी नेते आपल्या बरोबर या सगळ्या प्रक्रियेत बरोबर यायला तयार आहेत. एकदा त्या सर्वांच्या सह आपण जर पुढे जायचं असेल तर जाता येईल, पण ती नावं पुढे आली पाहिजेत. 100 नेते आपण त्यांच्या नक्की आपल्या प्रयत्नांचं स्वागत केलं जाईल सरकारकडून. नक्कीच. महाराष्ट्रातील सामाजिक वीण जपणं आणि सगळ्यांना न्याय देणं, न्याय मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. सगळ्यांनी संजीव भोर साहेब ह्या पुढाकार घेतील असा आम्हाला आशावाद आहे. त्यांनी आता महत्वाचे आहे, विश्वासातले आहेत. आणि ओबीसी नेत्यांचा आणि हा प्रश्न ओबीसी समाज बांधवांचा आणि यांच्या सामोपचारानं सुटणार आहे. जर काही हरिभाऊंच्या पुढाकारानं हा मुद्दा सुटणार असेल, पार पडत असेल, तर संजीव भोर साहेबांनी त्यात पुढाकार घ्यावा. आम्ही या सगळ्यांचं स्वागत करतो. जो काही तोडगा असेल 50% आतला आपण 100% काढू, आम्ही स्वीकारायला तयार आहे सर्वसामान्य मराठा समाज.
आणि नक्कीच जर निघत नक्कीच. असेल तर या आम्ही पॉझिटिव्ह सरकारचंही नोटवर अत्यंत मोठं स्वागत करू. या पॉझिटिव्ह नोटवरती या चर्चेमध्ये आपण थांबूया. आशा करूया महाराष्ट्रातला हा जो तिढा आहे तो लवकरात लवकर सुटेल आणि मराठा समाज जो 4 दशक वाट पाहतोय त्याला न्याय मिळेल. या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.